राणादा, सनीदा, अंजली ताई, राणादा. नमस्कार. काय तुमच्यासाठी आहे? हो का साखर आणल्या, गुळ आहे, भोपळा आहे, पालेभाज्या पण आहे. बघा वांगी पण आणल्यात. हा आणि हे बघा भाजी. हे तू बी. हे पण हे समजा कुणासाठी? राणादा, अरे तू आजवर आम्हाला लई मदत केली आहेस. म्हणून काय परतफेड करायला सवय? अहो तसं काय बी नाही बघा भाऊजी. आता आम्ही अडचणीत आलो तर तुम्ही आम्हाला मदत करायला येणारच की नाही सांगा. हा तसंच आहे. आता आमची वेळ आहे बघा तुम्हाला मदत करायची. वय राणादा, तुम्ही काय मनात आणू नका. हे बघा घरातल्या लोकांच्यासाठी घरातलीच माणसं मदत करणार. राणादा, अहो आमची मदत म्हणजे तुमचा कमीपणा नाही हो. भाज्यादा, मी कधी गरीब श्रीमंत असं कधी केलंय का? आम्ही पण तेच म्हणतोय राणादा, हे घ्या की समज. नाही नाही, खरंच नकोय. अरे पण का? आल्या. अरे राणादा नको म्हणतोय ना, राहू दे. म्हणजे आमचं काही कर्तव्यच नाही का सनीदा? अरे म्हणजे नाही नाही, तसं नाही भाल्या भाऊजी. तुम्ही आम्हाला आज मदत केलीत आणि नंतर त्याची आम्हाला सवय झाली तर? अहो झाली तर होऊन दे की, काय बी फरक पडत नाही बघा. असं नाही बहीण, आम्हाला आमच्या हिमतीवर उभं राहायचा चान्स द्या. आणि पुढे नाही जमलं तर तुम्ही समजा आहेच ना बघ, एवढा काय आमचं तुमच्यावर. पण खरंच आता या मदतीची काय बी गरज नाही. अहो पण राणादा घ्या की समज. सच्चा राणादा बरोबर बोलते. अरे आधी आम्हाला कामं तर करू द्या, मागणं बघू मदत घ्यायची तर किती. आता राणादान ठरवलं म्हणलं आम्ही काय बोलणार. चला भाल्या, तू ग वाईट वाटून घेऊ नकस. अरे आजवर मी तुझ्याकडनं लई वेळा मदत घेतली, इथनं पुढे बी घेणार. पण गरज असेल तेव्हाच. तुम्ही कोणी बी वाईट वाटून घेऊ नका सर. चला आता सगळी आवरावरी करून घेतो. अहो संध्याकाळ व्हायच्या सगळं आटवायला पाहिजे. बरं मग जाऊ म्हणताय? होय, चला. हे समजा बी घेऊन जावा की. अहो खरंच सांगते, घेऊन जावा. काय मदत लागली तर मी सांगेन. चला आरामात जा. मजा झेपते का? चला येतो. चला चला. खरंच पैशापिरीस माणूस मिळवणं लई महत्वाचं असतं, हेच खरं. होय, बाकी किती काळजी समजेस. अंजली, चल जेवणाचं बघूया. चला. चला. तुम्ही कुठे? अहो तुम्हीच म्हणलात ना व, समजांनी एक राहायचं, मिळून काम करायचं. आणि मला बी चूल पेटत आहे ती. चांगलंय की मग. वा पुढं आलो चळण घेऊन. चल बरकत. सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं ना तर छान आहे. होय, मेहनतीच्या चुलीवरची मीठ भाकर बी गोड लागती बघा. मग आता गप्पा काय मारत बसलाय? चला की. चला. मम्मी, काय कडूजार फव केल्यात ग? कांदा जरा जास्तच तळलेला दिसायलाय. मम्मी, कशा खाल्ला जाईना झाल्यात बघ हे फव. हा गिपचिप, तुला ना कशात ना कशात खोट काढायची सवयच आहे बघ नंदुडे. मम्मी, तुला का नाही खरंच आपल्या पोरीचं काही कौतिकच नाही बघ. किती दिवसांनी आलोय आम्ही इथं. तुझं काय आता?
अव कडू झार पोह तुमच्या घशात उतरत नाहीत ना व अन्न हे पूर्ण ब्रह्म असत्या असं तुम्हीच म्हणतासा ना आणि इकडं आण. तू तर का नाही सदा ना कदा दुष्काळात ना आलेलीच बाई आहे बघ. स्वतःची प्लेट खाल्ल्यास ना बघ, आता आमासनी खाऊ दे. खाणार आहे बाई तुम्ही? मला वाटलं नाही. खावा खावा खावा. मम्मी हे फव खरंच जाईना झालं ग घशाखाली. मम्मी ते हायवेवरच्या ढाब्यावरनं काहीतरी मागवायचं काय झणझणीत मस्त. हा काय न ग? बरं 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 मग एक काम कर की तुझ्या हातचा मस्तपैकी गोड गोड शिरा कर आमच्यासाठी. हा ते बी तूप टाकून माझ्या ताई साहेबांनी तुपातला शिरा लई खावा असं वाटायलाय होय की नाही ताई साहेब? हा मम्मी हिच्यासाठी का नाही 2 प्लेटा बनव. हा एकदाच हिचा आत्मा शांत कर बाई पहिलं. अगं होय तर तुमचा आत्मा शांत करस्तवर आमचं घर कोरडं पाडू नका म्हणजे झालं. काय नखर. काय ग मम्मी खरंच ना तुला काय कौतिक नाही स्वतःच्या पुरीचं. आम्ही तिकडं काय काय सांगतो माहिती का? आमचं पप्पा आम्हाला 10 बंगलं बांधून देत्याल, 10 किचन बांधून देत्याल, आणि तू एक साधा शिरा करायला तुला जड जायलंय व्हय. तुपातला शिरा. तू नेहमी तुझ्या पप्पाचंच कौतिक करतीस, मम्मीचं नाव कधी घेतीस वय? मम्मीचं कौतुक केली असतीस तर मम्मीचा अपमान करायची हिम्मत झाली नसती त्यांची. मम्मी पण आता तुझ्या अपमानाचं उत्तर निघायलंय ना गं. जा 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 चांगला मस्त शिरा कर जा. तुपातला शिरा. हा तुझं पप्पा आलं की सांगते असणे, त्यांच्याकडून कौतुक करून घे तुझं. मला काय बी सांगू नकस. मम्मी मम्मी नाही पप्पा. ते आले ना की ते असणे काय ते सांगायचं. अगं मम्मी 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 असं काय करते आज? बरं ठीक आहे आता इथनं पुढं तुझं कौतिक करू हा सासरी. काय गरज नाही आहे. तू तुझ्या पप्पांची लाडकी आहेस ना व, मग माग की त्यांच्याकडून शिरा. नाही आमासनी तुझ्या हातचाच शिरा खायचाय. त्यो बी तुपातला. हे तू हिला काय इथं शिरा खायला घेऊन आलीस वय? अहो असं काय करतायसा मम्मी? मी त्यांची पाठ राखीन आहे म्हटल्यावर जिथं ताई साहेब तिथं मी गप बस तू जरा आता. जा तिकडे किचन मध्ये काहीतरी काम कर जा. सारखं आपलं मधी 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 मधी. मम्मी तू आमची लाडकी मम्मी आहे का नाही? मग आमच्यासाठी कर की तुपातला शिरा पट्टाक दिशी. तू इकडे कशी काय? पप्पा या. ते मम्मी आपल्या समध्यांसाठी शिरा बनवायला या. मी आधी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. व लाडात येऊ नकोस. अहो ते नवं घर आहे का नाही लई बेकार आहे बघा. अहो त्या बरीच खुराडा परवडला म्हणून आम्ही इथं निघून आलो. तुला लाज शरम काय वाटत नाही? हा पप्पा असं काय करतीस ग? पप्पा काय पप्पा पप्पा? आजवर आईश होती तवर राहिलीच नव्हती तिथं. अहो कुठं आई सुरू होती. घरातली कामं करून करून पर जीव जायचा टाइम आलता बघा. तू किती कामाची आणि गुणाची आहे हे माहिती आहे मला. आज त्या बिचाऱ्या गायकवाडांचे दिवस फिरले म्हटल्यावर तू बी फिरलीस की गारकन? अहो नाही पप्पा खरंच तसं काही नाही. ते उत्तमराव जाधवांची लेक असल्या खुराड्यात राहणार शोभतय वय म्हणून खर तर आम्ही इथं निघून आलो. आता तुझा आणि जाधव घराण्याचा संबंध संपला कवाच. आता तू गायकवाडांची सून आहेस.
त्यांच्या चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देणं हे तुझं कर्तव्य आहे. काय हो, तुम्ही सांगितलं नाही वाटतं तिला समजून? तुमचीच फूस आहे. अहो नाही नाही, मी कशाला तिला फूस लावू? त्या उलट मी तिला सांगत असते की असं नसतं तसं नसतं, आपलं सासर हेच आपलं असतं. आता तिला हे बी मी सांगितलं की लगीन झाल्यापासून मी एक डाव बी माहेरी गेली नाही. तुमच्या घरात खायला अन्न मिळेना, तुम्ही कशाला झालो घरी? अहो तसं नाही भो, मी तिला समजून सांगत असते. समजावून सांगत असते ना व, सांग की तुझ्या पप्पासनी. वय 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 खरं सांगत असते समजून. पप्पा, आम्ही ते घर बघितलं आणि डोळ्यात टचकन पाणी चाललं बघा आमच्या. अहो आम्ही तिकडे सासरी काय काय सांगितलंय. आमचं पप्पा आम्हाला 10 बंगलं देत्याल, 10 किचन देत्याल, हजारोनी पंचपक्वान देत्याल. अहो शेवटी तुमच्या उत्तमराव जाधवांच्या इज्जतीचा सवाल होता, म्हणून खरं तर आम्ही इथं निघून आलो. माझी इज्जत जाऊ दे पाण्यात, पण तू का घर सोडलंस? चल उचल बॅग आणि सूट घरला. ठीक आहे, आता खरंच खरं सांगतो. गायकवाडच आमासनी म्हणलं जा म्हणून. अहो अहो आता खायचं एक तोंड कमी होतंय म्हणल्यावर ते लगेच जा म्हणलं हो आमासनी. अगो बाई, असं म्हणाल वय गायकवाड? आणि मग अगं मग राहा की इकडेच राहा. घरात एक तोंड खाणार वाढलं म्हणून काय जाधवांची इस्टेट कमी होत नाही. तुम्हा दोघींची नाटकं चांगली माहिती आहेत मला. अंगाला मेहनतीचा जोर झेपत नाही तुमच्या. हे काय नाही, आता बॅगा उचलायचं आणि सुटायचं इथनं. लोक आमच्या तोंडात शेण घालतील. मम्मी 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 काय करतेस? इकडचं काल तिकडं करून ठेवेन. चल सुटीत ना. मी काय म्हणते, आता आलीच आहे तर 2-4 दिवस राहू द्या की तिला. असं तिने सांजाला परत पाठवणं शोभतंय भाई आपल्याला. तिला असं बॅग घेऊन येणं शोभतं का? आजवर आरामात होती त्यावेळी नाही आली, आणि आता त्यांची परिस्थिती बदलली की आली पळ काढत. हीच तिची माणुसकी. तसं पण माणुसकी कळण्या एवढी बुद्धी आहे कुठं तिच्याकडे? पप्पा एक शब्द बोलू नकोस, मुस्काड फोडून ठेवीन. आता तेच तुझं घर, तिथली सुख दुःख म्हणजे तुझी सुख दुःख. तिथनं पळ काढून इथं पाऊल टाकलं तर याद राख. अहो आजच्या दिवस राहू द्या की पोरीला. उद्या जाईल ती. जाशील ना नंदुडे? तिला काय विचारताय? आज काय तिला खाऊ पिऊ घालून लाड करायचे तर करून घ्या. उद्या सकाळी पहिल्या एसटीनं निघायचे इथनं. एसटीनी काय? तू काहीच बोलत नाहीस बघ. खरंच कडू झालेत की पोहे. बरं ताई साहेब, तुम्ही काय बी मनाला लावून घेऊ नका. आता पप्पांचं असं बोलणं काय नवं आहे वय तुमच्यासाठी? तुम्ही का नाही तुपातला शिरा खावा, म्हणजे तोंड गोड होईल. हा अंजली, ए अंजली, बाबा तुम्ही आता? हो तुझं घर नीट लागलंय का नाही ते बघायला आलो होतो. लागलं ना नीट? हो अगदी व्यवस्थित. बरं तुम्ही आता चला. अगं नको, इंदू तिकडे जेवायला वाट बघत असेल. हे बघ, हे लोणचं तिनं तुमच्यासाठी दिलंय. अंजली एक सांगू, आजपासून तुम्ही सगळे या नवीन घरात राहायला आलाय. या घरात निराशेला थारा देऊ नकोस, कारण निराशा आली की गणित चुकतात. आणि मला खात्री आहे की तू तसं होऊ देणार नाहीस. या घरातलं वातावरण नक्की आनंदी ठेवशील. चल निघतो, काळजी घे.
अहो सूरज भाऊजी, बरकत भाऊजी, चला सगळे जेवायला. राधाताई, गोदाक्का, राधाताई सगळं मांडायला घ्या तुम्ही. श्रीपती दादा, चला चला पटकन आपण चटई घालून घेऊयात. हा वहिनी. अशी अर्धीच घाला, अर्धीच घाला. हा तिकडे पण एक घाला. राधाताई ताट द्या. गोदाक्का, भाकरी घेऊन जात्या लगेच. बसा, सगळे मिळून जेवूयात आता. चला. घमघमाट सुटल्या गेली वहिनी. लई जोराची भूक लागली बघा. मेहनत केली ना व की अशीच भूक लागते बघ. समधीकडे चटण्याने भाकरचा घमघमाट येतोय म्हणून सांगतोय आयुष्यात काम नाही तर व्यायाम करायचा असतोय. आता इथनं पुढं रोज करणार बघ रांड. चला आधी आता जेवून तर घ्या. आबा पिठलं आणूया आता. द्या. वाढायला घेऊ. बस राधाताई, अरे तुम्ही असे उभे का? तुम्ही पण बसा ना जेवायला. नाही ना गो वहिनी साहेब, मला म्हणावं तशी भूकच नाही लागली बघा. राधाताई, नको, मी घरी जाऊन जेवते. अजिबात नाही. आपल्या सगळ्यांचा या घरातला पहिला दिवस आहे ना, मग सगळ्यांनी एकत्र जेवायचं. काय गोदाक्का, चला तुम्ही पण बसा. राधाताई वाढून घ्या पटपट, आपण जेवायला बसू. राधाताई, पिठलं वाढा. पिठलं वाढा बाहेर. इथे राहा. हा चला. ठीक आहे, करूया सुरुवात. काय झालं गोदाक्का, काय झालं? आता रडणं वाईट वाटणं पुरे झालं. इथून पुढे आपल्या सगळ्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. तेव्हा अजिबात रडायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून आलेल्या संकटांचा सामना करायचा. सगळ्यांनी आनंदात राहायचं. आणि आपण सगळे एकत्र असू तर कुठली संकट येणारच नाही. रडू नका. चला जेवूयात आता. आहोत आपलं ठरलंय ना आनंदी राहायचं. आबा, हे सगळं असं लई दिवस नाही राहणार बघा. अहो आपलं बी चांगले दिवस परत येणार. येणार. काही बी काळजी करू नकोस. हेच आता ह्यापुढे कोणीच काळजी करायची नाही. आपण कोणाला रडूच द्यायचं नाही. आपण ह्या घरात पुन्हा सुख आणायचं.